मोठ्या राजकीय बातम्या। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड टूटेगा नहीं, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत, एकनाथ शिंदेंचं विधान। काही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्यामध्ये सरकारमध्ये काही वादविवाद नाहीये आणि आमच्यामध्ये एवढी मजबूती आहे। मग सकाळी पण मी सांगितलं पत्रकारांना, ये फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं। मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट इशारा। ज्यांना जे समजायचंय ते समजा। 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं, असंही वक्तव्य। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही लोक म्हणाले धक्कापुरुष झाले, खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे। महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, सगळ्यांना सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल, सवलत देण्यावर विचार करावा लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान। लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही, प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही। निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार, मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल। त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतलाय त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल। कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर, गोंदियासह नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साभार सभा, ठाकरेंचे माजी जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय लागली आहे, अजून किती मोठा पक्ष करायचा आहे, फुगा होईल आणि फुटेल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला। महायुतीने ऑपरेशन टायगर नाव दिलं, मात्र ऑपरेशन गद्दारी सुरू, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचा निशाणा। दरम्यान मार्च महिन्यापासून उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू होणार असल्याची माहिती।